कासवांचं गाव म्हणून गुहागरची ओळख नव्याने निर्माण होत होती. कारण कासवांच्या अंडी या ठिकाणी जमा केली जायची, त्यांना संवर्धन करायचं आणि नॅशनलाइज संस्था त्या ठिकाणी पुढाकार घेताना देखील दिसल्या. याच माध्यमातून गुहागरच्या किनारपट्टीवरती कासव संवर्धन केंद्र उभारलं गेलं. त्यासाठी वेगवेगळ्या मान्यता मिळाल्या, वेगवेगळ्या संस्थांनी पुढाकार घेतला, सरकारनं देखील पुढाकार घेतला. मात्र वास्तवात कशी परिस्थिती आहे ही मी आपल्याला दाखवतोय. कासवांच्या अंड्याचं संवर्धन होण्यासाठी अनुकूल वातावरण लागतं, हे वातावरण इथे आहे. मात्र इथला किनारा ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. उद्ध्वस्त होतोय. पहिल्याच पावसामध्ये फार मोठा किनारपट्टीला धोका इथं पोहोचलेला आहे. आपण या दृश्यांमधून पाहू शकतोय. अशा किनारपट्टीची वाताहत या ठिकाणी होतंय. खरं तर ही वाताहत मागील 4 वर्षापासून झालेली आहे. त्याची विविध स्वरूपाची कारणं आहेत, त्याच्यावरती संशोधन करायला पाहिजे. मात्र सध्या आपण या दृश्यामधून पाहू शकतोय की सध्या ज्या ठिकाणी कासव संवर्धन केंद्र आहे, ज्या ठिकाणचा हा सगळा परिसर आहे, या परिसरामध्ये अशा स्वरूपामध्ये झाडांची पडझड होताना दिसते. मोठ्या प्रमाणात सुरूबनांचं या ठिकाणी उभारणी केली गेलेली आहे. ही सुरूबनं कोसळून पडत आहेत. अशी भयानक परिस्थिती निर्माण झाल्यामुळं या ठिकाणी कासव संवर्धनाला धोका 100% निर्माण झालेला दिसतोय. मोठ्या प्रमाणात धोका या ठिकाणी निर्माण झालेला दिसतोय. यामुळं किनारपट्टीच्या संरक्षणाची गरज या ठिकाणी निर्माण झालेली आहे. यामुळं या ठिकाणी सरकारनं तातडीनं प्रयत्न करावे अशी मागणी कासवप्रेमी व्यक्त करतायत. कृष्णकांत साळगावकर, TVN मराठी, गुहागर, रत्नागिरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.